कराड तालुक्यातील चचेगाव येथील जमिनीच्या वारस हक्काची नोंद करून देण्यासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी अर्चना रामचंद्र गावडे वय 40 राहणार मलकापूर कराड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी सातारा पथकाने बुधवारी दिनांक 3 जून रोजी रंगेहात पकडले असून कराड तालुका पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार संबंधित तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर तिच्या नावावरील चचेगाव येथील जमिनीच्या वारस नोंदी करायच्या होत्या। त्यासाठी तक्रारदाराच्या वडिलांनी दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी चचेगाव येथील तलाठी अर्चना गावडे यांच्याकडे अर्ज केला। दरम्यान वारस नोंद मंजूर करून 7/12 तक्रारदाराच्या वडिलांचे व चुलत्याचे नाव नोंदवण्याचे काम केल्याच्या मोबदल्यात ग्राम महसूल अधिकारी अर्चना गावडे यांनी 2,500 रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली। त्यानंतर तक्रारदाराने 2 जून रोजी एसीबीकडे लेखी रीतसर तक्रार केली। त्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला। त्यावेळी अर्चना गावडे यांनी पंचांसमक्ष 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना दिसताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस उप अधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत।